गुड इव्हिनिंग सगळ्यांना. मी काल तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिलेली होती आणि त्या प्रश्नपत्रिकेचं आपण विश्लेषण बघणार आहोत. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोघांनी बघा. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. युट्यूबला सेटिंग असते, तिथून व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. बघा, ही प्रश्नपत्रिका जानेवारी 2024 मध्ये झाली होती. सेट एम आहे. काळजीपूर्वक आपण प्रश्न समजून घेऊ. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या आणि व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या. बघा, आता आपण पहिला जो प्रश्न आहे, जो पहिला प्रश्न आलेला होता, हा पहिला प्रश्न काळजीपूर्वक बघूया. पहिला प्रश्न तुम्हाला वायगोस्कीच्या सिद्धांतावर, बघा पहिलाच प्रश्न काय दिलेला आहे, वायगोस्कीचा जो सिद्धांत आहे त्याच्यावरच आलेला आहे. काय प्रश्न काय म्हणतोय, वायगोस्की के अनुसार विकास को सुगम बनाने में शिक्षक की क्या भूमिका है. आता वायगोस्कीचा सिद्धांत, शिक्षक की क्या भूमिका है, छात्रों को जानकारी और ज्ञान प्रदान करना ही भूमिका आहे का, तर आपल्याला माहिती आहे अशी भूमिका नाही. आलंबन के माध्यम से छात्रों को सीखने के मार्गदर्शन का समर्थन करना हे वायगोस्कीनुसार बरोबर आहे. आणि छात्रों को, तिसरा ऑप्शन काय म्हटलं, छात्रों को पूरी तरह से स्वतंत्र अनुमती देना, तर अजिबात नाही. आणि चौथा ऑप्शन केवळ, तर हे तर निगेटिव्ह आहे. म्हणजे ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे वायगोस्कीनुसार. कळालं. आता प्रश्न दुसरा बघूया. तुम्हाला प्रश्नपत्रिका यासाठी घेतली का तुमचा पण सराव काय होईल, म्हणजे तुम्हाला पण समजेल का प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. बरोबर आहे का नाही. प्रश्न दूसरा बघा, किशोर अवस्था के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है, म्हणजे निगेटिव्ह कथन तुम्हाला काढायचंय किशोर अवस्थे संदर्भात. आता आपल्याला जे योग्य आहे ते योग्य माहित असेल तेव्हा निगेटिव्ह पर्यंत जाऊ. पहिलं म्हटलंय, किशोर अवस्था एक सामाजिक रचना आहे. बरोबर आहे ना, समाजाने निर्माण केलंय ना, का लिहून आले का ते मुलाच्या पाठीवर, तर अजिबात नाही. एक सामाजिक रचना आहे. बरोबर आहे, आपल्याला निगेटिव्ह काढायचंय. किशोर अवस्था में आमतौर पर यौवन को शुरू करने के लिए माना जाता है एक ऐसी प्रक्रिया जो यौन परिपक्वता में पुनरुत्पादन की क्षमता की ओर ले जाते. म्हणजे काय, या वयात मुलांना माहिती आहे विषमलिंगी आकर्षण होतं, हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन पण काय बरोबर आहे. किंवा यौन पेचान, यौन पेचान म्हणजे काय, हे पण घडतं का मुलांना वाटतं का मी आता मुलांचंच काम केलं पाहिजे, मुलींना पण वाटतं मी मुलींचंच काम केलं पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीचं यौन पेचान पण याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय म्हणतं बघा, किशोर अवस्था बचपन और वयस्कों के बीच विकासात्मक संक्रमण जिसके शारीरिक, संज्ञानात्मक और मनोसामाजिक परिवर्तन होते. बरोबर आहे. किशोर अवस्था आपण काय म्हणतो, मधला असा टप्पा आहे का ज्या वेळा आपण म्हणतो वयस्कर माणूस होतो. बरोबर आहे काय, आणि बाल्यावस्था सोडून आणि किशोर अवस्था काय एकदम सेंटरचा आहे, म्हणजे कुमार मध्ये तो वयस्कर कडे जायला लागतो. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 काय म्हणते बघा, विभिन्न संस्कृतियों में बच्चे एक समान किशोर अवस्था में प्रवेश करते, इसके अनुभव करते. आता तुम्हाला सांगा, सगळ्या संस्कृतीमधील सर्व मुलं, आता माझा अंदाज किशोर म्हणजे काय, 14 वर्ष झालं म्हणजे किशोर होत नाही, ते किशोरचे विचार. पण आता बघा, मी तुम्हाला काल परवाचाच एक व्हिडिओ मी ग्रुपवर टाकलेला होता, हे तुमचं चुकीचं आहे. कारण सर्व एकाच वेळेस सगळ्या संस्कृतीमध्ये प्रवेश नाही करणार ना किशोरमध्ये, फक्त वय तसं असू शकतं पण त्याची आकलन जमता. मी तुम्हाला काल परवाचाच एक, आता इथे काय म्हटलंय, यौन म्हणजे विषमलिंगी, काल परवाचाच एक व्हिडिओ होता. तर कितवीचा मुलगा असेल, पहिली दुसरीचा, ते मुलगा मुलगी काय करत होते तुम्ही ते व्हिडिओ मध्ये बघितलं. म्हणजे मग असं म्हणू शकतात का 14 वर्ष झालं म्हणजे किशोर मध्ये, जर तर नाही. किशोर अवस्था फक्त म्हणायला 14 वर्षे, पण तिचं जर वर्तन, आता बघा आधुनिक मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे, यामुळे काय झालं का ते लवकर मुलांना कळायला लागलं. म्हणजे ऑप्शन 4 हे चुकीचं आहे. कारण का म्हटलंय, सभी एक समान. कस काय, जर एखादा शहरात राहत असेल तर त्याला त्या गोष्टी लवकर माहित होतील, एखादा ग्रामीण भागात असेल तर त्याला या गोष्टी कळणार नाही. आपल्यावरून घ्या, आपल्याला काय कळत होतं. म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. हे निगेटिव्ह तुम्हाला विचारलेलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, प्रश्न तिसरा काय म्हणतोय काळजीपूर्वक बघा, सुजाता नृत्य प्रतियोगिता में केवल इसलिए उत्सुकता में भाग लेती है क्योंकि वो नगद प्रथम पुरस्कार की रुचि रखती है. म्हणजे काय, ती सुजाता का बरं भाग घेते नृत्यामध्ये, तर तिला नगद पाहिजे, म्हणजे पैसे पाहिजे. मग इथे सगळ्यांना माहिती आहे काय, बाहरी प्रेरणा से प्रेरित, आंतरिक राहिले असते तर पैशासाठी केले का, नगद पाण्यासाठी काय रुची रखते, म्हणजे बाहरी प्रेरणा. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. ज्या ठिकाणी विश्लेषणची गरज आहे ते विश्लेषण मी देणार. कळालं. प्रश्न चौथा, विद्यार्थियों के बीच व्यक्तिगत भिन्नताओं को संबोधित करने के लिए शिक्षक को, म्हणजे आता प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, मी असो किंवा तुम्ही असेल, प्रत्येकामध्ये व्यक्तिगत भिन्नता आहेत. बरोबर आहे का नाही. मग आता संबोधित करण्यासाठी काय केलं पाहिजे,
पहिलं म्हटलंय मतभेदों को असामान्य और एक प्रकार के कमी के रूप में स्वीकारना चाहिए. नाही बाबा मग तुला तुला 2 वेळा सांगावं लागतं, तू काही कामाचा नाही, असं चालेल का? तर अजिबात नाही. पहिलं ऑप्शन बाहेर झालं. दुसरं ऑप्शन काय म्हटलं? व्यक्तिगत भिन्नता को नजर अंदाज कसं काय करून चालेल? त्याच्याकडे जर काहीतरी कौशल्य आहे किंवा काहीतरी भिन्नता आहे, काहीतरी वेगळं आहे, तर नजर अंदाज करून चालेल का? तर अजिबात नाही. दुसरं ऑप्शन बाहेर झालं. तिसरं ऑप्शन काय म्हणतं? वैयक्तिक भिन्नताओं को मानव विविधता की प्रत्यक्ष विशेषता के रूप में मानना जाना चाहिए. म्हणजे शिक्षकाने सुद्धा ओळखलं पाहिजे का ज्या पद्धतीने आपण गणपती बनवतो, एका साच्यामधून सारखेच गणपती बनलेले असतील का? तर अजिबात नाही ना. एका साच्यामधून जे गणपती असतात ते सारखेच असतात. कुठे काही आहे का वेगळा त्याचा हात पाय? तर अजिबात नाही. पण मग मानवाने जे मानवाचा निर्मित आहे तो काय एका साच्यासारखा आहे का? तर अजिबात नाही. वेगवेगळे असतील. म्हणजे काय शिक्षकांनी भिन्नता आहे, मानवाची विविध विशेषता, याला काय दिलं पाहिजे? मानना चाहिए. का विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता असेल, त्यांची आकलन क्षमता असेल, शारीरिक क्षमता असेल, वेगवेगळे असू शकते. म्हणजे ऑप्शन 3 हे चांगलं आहे. आणि चौथा ऑप्शन काय म्हटलंय? सभी विद्यार्थी को एक अनम्य और समान पाठ्यचर्या लागू करणी चाहिए. कसं काय? ज्याला दिसत नाही त्याला कसं काय पुस्तकं देऊन चालेल? म्हणजे चौथा ऑप्शन पण चुकीचं आहे. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 5 बघा. जीन पियाजे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय शास्त्रज्ञ काळजीपूर्वक बघा. आता जीन पियाजे या सिद्धांतावर जीन पियाजे का मानना था. काय मानणं होतं जीन पियाजेचं? पहिलं ऑप्शन आपण बघूया आता. पर्यावरण से निष्क्रिय रूप से पारित होने की बजाय बच्चे द्वारा निर्मित आहे. बरोबर, हे त्याने बरोबर म्हटलंय का जीन पियाजे काय म्हणतो का पर्यावरणाकडून निष्क्रिय ज्ञान प्राप्त करण्यापेक्षा मुलं कशा करतात? बजाय म्हटलंय बघा इथे, पूर्ण वाचत चला. बजाय द्वारा निर्मित म्हणजे काय? स्वतः निर्मित करतात. बरोबर आहे पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन काय म्हटलंय? आंतरक्रियाओं के माध्यम से प्राप्त करने के बजाय जन्मजात. अरे बाबा कधी म्हटलंय का जीन पियाजे असं जन्मजात क्षमता असते किंवा असं? अजिबात नाही. अधिक जाणकार लोगों के साथ बातचीत. आता मला सांगा, तुम्हाला अजून खूप विद्यार्थी म्हणतात ना सर विश्लेषण देऊ नका, आता त्यांना कळेल. आता इथे जीन पियाजे आलेले आहे म्हणून तुमचं ऑप्शन 1 उत्तर आहे. पण वायगोस्की जर आलं असतं तर तुमचं ऑप्शन 3 उत्तर झालं असतं का? अधिक जाणकार लोगों के साथ बातचीतवर निर्मित होता, हे वायगोस्की म्हणतो. म्हणजे बघा टॉपिक किती महत्वाचं. पण इथे जीन पियाजेनुसार नाही. आणि एक दृश्य येत तर अजिबात येत नाही. म्हणजे बघा, म्हणून मी तुम्हाला विश्लेषण का देतो का जर इथे वायगोस्की जीन पियाजेच्या जागेवर जर वायगोस्की दिला ह्या वेळा तर तुमचं उत्तर ऑप्शन 3 असेल. म्हणजे प्रश्न असा येऊ पण शकतो, बदलू शकतात. कळालं? म्हणजे ऑप्शन 1 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं सक्रियपणे ज्ञान निर्माण करतात. त्याच्यानंतर प्रश्न 6 प्रगतिशील शिक्षण सर्वांनी बघितलंय. प्रगतिशील शिक्षण में आकलन कैसा होना चाहिए? सर्वांना माहिती आहे कसं? गतिशील पाहिजे. कसं पाहिजे? गतिशील पाहिजे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न पण आपण इथेच घेऊन टाकू. निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया वातावरण से प्राप्त जानकारी अर्थ निर्माण में स्मृति में आगे संग्रहित करने के लिए आवश्यक है. आता तुम्हाला जर तुमच्या आपण काय स्मृती म्हणजे काय स्कीमामध्ये साठवायचं आहे तर काय करावं लागेल? क्षय होणं म्हणजे काय? नष्ट होणं चालेल का? भूलना चालणार नाही. पुनर्प्राप्ती म्हणजे पुनर्प्राप्ती केव्हा म्हणणार? विसरून जाणार, परत घेणार का? त्यापेक्षा ध्यान देणं सर्वात बेस्ट असेल. कारण जर तुम्ही ध्यान दिलं तर काय होईल? ते जसं तुम्ही आता लक्ष देणार तर कळेल. लक्ष नाही दिलं, नाही सर आमचं जेवण चालू आहे आणि आम्ही व्हिडिओ लावून दिला, चालेल का? तर अजिबात नाही. ऑप्शन 1 ज्यांनी दिले 7चं, कळालं? ते बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. प्रश्न 8वा काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक समजून घ्या. पाठांतर कोणी करू नका. निम्नलिखित में से कौन सा प्रश्न का उदाहरण जिसमें छात्रों को जानकारी का विश्लेषण करने की आवश्यकता आहे? बघा आता खालीलपैकी असे 4 प्रश्न दिले. कुठल्या ऑप्शन मध्ये विद्यार्थ्यांना जानकारीचं विश्लेषण करावं लागेल? कुठल्यामध्ये? आता पहिला ऑप्शन काय म्हटलं? टू किल द मॉकिंग बर्ड का उपविन्यास कथा नक्की आहे. म्हणजे कोणी मांडलं किंवा काय मांडलं? एकच उत्तर असेल, संपलं. म्हणजे पहिला ऑप्शन तर येणार नाही, विश्लेषण होईल का? टू किल द मॉकिंग बर्ड का उपन्यास का विषय काय? याचा विषय काय होता? का जो भेदभाव होता, बरोबर का? नक्सली भेदभाव जो होता अमेरिकेमध्ये, तो हा विषय होता. फक्त याचं एकच उत्तर येईल. पण ऑप्शन 3 बघा, टू किल द मॉकिंग बर्ड के लेखक ने प्रतिवाद का उपयोग कैसे करते? म्हणजे प्रतिवाद म्हणजे काय? का ज्या पद्धतीने त्या पुस्तकाच्यावर पिक्चर पण तयार झालेले आहे का कशा पद्धतीने भेदभाव होत होता आणि प्रतिवाद म्हणजे त्या विचारांचा उपयोग कसा करणार, कसा लेखकाने उपयोग केला, मग याच्यावर विश्लेषण करावं लागेल. म्हणजे ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कारण नायक कोणता तर याचं एकच उत्तर असेल. पण त्याचा प्रतिवाद का उपयोग कैसे करते, उपयोग कसा करावा लागेल म्हणजे विश्लेषणाची गरज आहे आणि आवश्यक होती. तर ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? प्रश्न 9 बघा. प्रश्न 9 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 9
शिक्षक को निरंतर स्वयं के रूढीवादीवर पूर्वग्रह पर चिंतन करना चाहिए. बरोबर आहे. शिक्षकाने काय केले पाहिजे, स्वतःचे दृष्टिकोन आहेत ते रूढीवादी आहेत का. जसं आज खूप महिला काय करतात, अंधश्रद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाळतात आणि वर्गात पण ते करतात. जसं आता ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालं बघा, पोरांकडून डायरेक्ट पाय पडून घेणं, आरती ओवाळून घेणं. म्हणजे असा जर रूढीवाद तुमच्यावर असेल तर तुम्ही वर्गात न्याय देणार का. स्वतःची आरती करून घेणं म्हणजे तुम्हाला माहितीये, या आपण काय म्हटलं 2000 ऍक्ट नुसार, आरटी ऍक्ट नुसार कुठल्याही जिवंत माणसाचा पूजा होणार नाही किंवा आरती होणार नाही, हे तर सर्वांना माहिती आहे. पण मग म्हणून शिक्षकाने काय केलं पाहिजे होते, जे आपले विचार आहेत त्याचे जरी आपल्याला कोणी शिक्षक सांगत असेल तर त्याला म्हटलं पाहिजे हा रूढीवादी विचार आहे, तो विद्यार्थ्यांना सांगू नको. म्हणजे चिंतन केलं पाहिजे का नाही तर केलं पाहिजे. म्हणजे अभिकथन तर बरोबर आहे. कारण म्हणताय सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व शिक्षण का अर्थ आहे शिक्षण चिंतनशील हो. बरोबर आहे का नाही. म्हणजे उदाहरणार्थ सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व म्हणजे काय, एखाद्या संस्कृतीमधून चालत आलं फक्त स्वीकारायला लावणं पोरांना चालेल का, तर अजिबात नाही. शिक्षकाने चिंतनशील राहिल्यावर काय परिणाम होईल का, शिक्षक जर चिंतनशील राहिलं तर जसं तसं स्वीकारण्यापेक्षा जे चुकीचं आहे ते पण विद्यार्थ्यांना कळेल. नाही तर करा माझ्या आरती, चालेल का. म्हणजे काय, दोघं एकमेकांसंदर्भात योग्य बोलताय आणि दोघं पण चिंतन काय केलं पाहिजे का, उत्तरदायित्व. म्हणजे आपला आपण काय म्हणतो, आपल्या अधिकारपेक्षा काय म्हणतो आपण, काही एक शब्द आठवत नाही मला, दायी शिक्षण म्हणजे काय, आपल्याकडे हक्क आहे विद्यार्थ्यांना का आपण योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपल्याकडे वारसा आहे, उत्तरदायित्व म्हणजे वारसा पण आहे. त्या वारसाने काम काय करायचं असतं, योग्य करायचं. म्हणजे येवर आर दोन असं व्याख्या करताय, कळालं. नाहीतर करत बसा आरती. त्याच्यानंतर मी तुम्हाला एकदम मजेशीर सिद्धांत घेतलेला होता. लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास के सिद्धांत में कॅरोल गिलगिन की आलोचना का केंद्रीय तर्क. म्हणजे आता कॅरोल गिलगिन याने काय केलं होतं, लॉरेन्स कोलबर्गच्या सिद्धांतावर आलोचना केली होती. मग आता का केलं होतं, तिचं तर्क केंद्र कशावर होतं हे त्यांनी बघा. व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या, ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आता सगळ्यात पहिला ऑप्शन काय मिळेल, देखभाल की नैतिकतावर नारी दृष्टिकोन. म्हणजे तिने काय सांगितलं होतं का, महिला ज्या निर्णय घेतात ते कशा असतात, देखभाल आणि नारी दृष्टिकोन. लाडकी बहीण म्हणजे शाळा जरी बंद झाल्या तरी चालेल पण आम्हाला लाडकी बहीण पाहिजे. म्हणजे तिने स्वतः मांडलं होतं का ज्या महिला असतात त्या काय असतात, नारीवादी दृष्टिकोन असतो. म्हणजे जेवढ्या तर्कशील नसतात. हे कोण म्हणतं, गिलगिन स्वतः म्हणते, तुम्ही बघितलंय. म्हणजे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी पहिलं ऑप्शन दिलं ते अगदी बरोबर आहे, ऑप्शन 1. कारण याच्यावरच त्याचं लक्ष केंद्रित होतं का महिलांचे जेवढे निर्णय असतात, तिचं काय म्हणणं होतं का हे काय करतात, महिला फक्त देखभालवादी निर्णय घेतात असं तिचं म्हणणं होतं. कळालं. ऑप्शन 1 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11 काळजीपूर्वक समजून घ्या, पाठांतर कोणी करू नका. प्रश्न 11, वास्तविक बघा, वास्तविक जीवन की समस्याओं मूर्त अनुभव से सीखने से बच्चों को अधिगम और जानकारी प्राप्त करने के लिए कई रास्ते मिलते. म्हणजे काय, वास्तविक जीवन समस्या, वास्तविक म्हणजे काय, दैनंदिन जीवनाशी जर तुम्ही जोडलं किंवा मूर्त अनुभव म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर जे असेल ते जर तुम्ही त्यांना अधिगमसाठी काय होईल, प्राप्त करणे केले काही रास्ते. म्हणजे जर त्यांच्या दैनंदिन जीवनावर जर तुम्ही शिकवत असणार, त्यांच्या परिसरावर, तर काय होईल, खूप रास्ते आहेत त्यांना. म्हणजे रास्ते म्हणजे काय, रस्ते नाही तर त्यांना अध्यापन करण्यासाठी खूप चांगल्या पद्धती याला रास्ते मिळते हे जानकारी प्राप्त करणे केले. बरोबर आहे. म्हणजे अभिकथन तर योग्य आहे. कारण म्हणतंय विकास अपेक्षाकृत व्यवस्थित व अनुक्रमित होत आहे. बरोबर आहे. आता विकास पण काय अपेक्षाकृत आणि व्यवस्थित क्रमनुसार असतो, हे पण बरोबर आहे. पण मला सांगा, अभिकथन काय म्हणतंय का मुलांना वास्तविक अनुभव दिले पाहिजे आणि कारण काय म्हणतंय विकास क्रमाने आहे. व्याख्या बरोबर करतात का ते, तर अजिबात नाही ना. पहिलं बोलतंय विद्यार्थ्यांच्या अनुभवासंदर्भात आणि कारण म्हणतंय विकासासंदर्भात. दोघं एकमेकाची व्याख्या करत नाही. दोघं बरोबर बोलताय पण व्याख्या करत नाही. ज्या वेळा ते एकमेकाची व्याख्या करत नाही म्हणजे एकमेका संदर्भात बोलत नाही, त्यावेळेला तुमचं उत्तर ये और आर दोनों सही है, लेकिन एक दुसरे की व्याख्या नाही करते. का करत नाही, हे विकासावर बोलतंय आणि ते वास्तविक अनुभवावर बोलते. कळालं. ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. नाहीतर काही लोकांना अभिकथन कारणच कळत नाही. त्याच्यानंतर पठण वैकल्प, हा प्रश्न तुम्हाला लिहून घ्या. मी काय म्हणतो, लिहून घ्या, हा येणारच, हे प्रश्न तुम्हाला येणारच. प्रश्न 12 बघा, काय म्हटलंय, पठण वैकल्प डिस्प्ले काय तंत्रिके, काय तंत्रिके आणि स्थिती में शिक्षार्थी को डॅश डॅश की क्षमता को प्रभावित करते. आता मला सांगा, चित्र बनवण्याची क्षमता अजिबात नाही. गती, शारीरिक गतिविधी का सामाजिक, कशामध्ये ज्या ध्वनी आहेत, म्हणजे ज्याला याला अ म्हणतात का ब म्हणतात किंवा अ ब ब ब ब अशा पद्धतीने उच्चार होतो, याच्यामध्ये त्याला काय होईल, अडचण आहे. त्याला ऑप्शन 2 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. चालेल. एकदम सोपा प्रश्न होता, टॉपिक वाचला असेल तर. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 काळजीपूर्वक समजून घ्या.
पाठांतर करूच नका. पाठांतर करणारा विद्यार्थी पासच होत नाही. प्रश्न 13, एक माध्यमिक स्कूल के शिक्षक छात्रों को संकल्पनावर वास्तविक दुनिया के, बघा तो शिक्षक काय करतोय, संकल्पनावर वास्तविक दुनिया के अनुप्रयोग के बीच संबंध बनाने में मदद करने के सार्थक को सक्षम बनाना चाहता है. म्हणजे शिक्षकाने काय केलं आहे, ज्या संकल्पना आहेत, समजा त्यांनी संकल्पना शिकवलं तर त्या विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे, आता वास्तविक जीवनामध्ये पण त्याने वापरता आला पाहिजे, त्याच्यामध्ये संबंध बना म्हणजे वापरता आले पाहिजे. तर सार्थक में सक्षम बनाना चाहता है. निम्नलिखित में से कौन सी गतिविधि एक उपयुक्त शैक्षणिक रणनीती आहे. म्हणजे जे विद्यार्थ्याला तुम्ही संकल्पना शिकवली त्या विद्यार्थ्याने आता त्याचा दैनंदिन जीवनामध्ये वापर केला पाहिजे. माझा काय कशा पद्धतीने सक्षम आहे. पहिलं म्हटलंय छात्रों को याद करना, बाहेर झालं, निगेटिव्ह काढा. छात्रों को बहुविकल्पी प्रश्न, काही चालेल का, अजिबात नाही. विद्यार्थियों को उद्दीपन प्रतिक्रिया अनुबंध द्वारा सीखने को कहेंगे. अरे बाबा आता तो शिकलेला आहे, त्याला वापर करायचा आहे, हे पण चालेल का, तर अजिबात नाही. ऑप्शन 4 बघा, छोटे छोटे समूह में वर्तमान मुद्दे शोधन करेंगे और अपने निष्कर्ष कक्षा में प्रस्तुत करे. म्हणजे काय, विद्यार्थ्याला सांगितलं, हा बघ रे आता आपण वाचलो होतो ना, समजा तू इयत्ता तिसरा, आपल्याला डोंगर दादा पाठ होता बघा, डोंगर दादा, का तू आपण पुस्तकामध्ये बघितलं का त्या डोंगरावर झाडच नव्हती, मग ते खूप वर्षांनी झाडं उगली, मग तू काय करशील. मग ते विद्यार्थ्यांचा समजा गट केला, तो म्हणेल सर एवढ्या दिवस जाण्यापेक्षा आपण जर सर्व विद्यार्थी एकत्र झालो तर आपण तिथे झाडं लावू शकतो. म्हणजे काय निष्कर्ष तुम्ही काढला. म्हणजे ऑप्शन 4 हे वास्तविक जीवनाला याला म्हटलं जाईल वापर. कळालं, वास्तविक जीवन म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर एकदम सोपा प्रश्न आहे, लॉरेंस कोलबर्ग के नैतिक विकास किस अवस्था में बच्चों का तर्क, कानून व नैतिकता, कानून एवं नैतिकता कुठे कुठे असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंपरागत मध्ये तुम्हाला माहिती आहे लॉ ऑर्डर याच्यामध्येच फिरतो, इर्द गिर्द घुमताय. म्हणजे त्याला मी जे पण काम करतोय ना, का बरं, नियम बनवलेला आहे, नियम बनवलेला आहे म्हणून काम करतो. पारंपरिक नैतिकता ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, लाईकची संख्या फार कमी आहे. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. निम्नलिखित में से कौन सी एक समावेशी कक्षा का उदाहरण नाही. आता समावेशी शिक्षणाचं उदाहरण काय पहिले माहित पाहिजे. कोणचं उदाहरण नाहीये. पहिलं म्हटलं विविध दृष्टिकोन का समावेश, हे पण उदाहरण आहे. उचित समावेश का पालन करना, हा विविधित निर्देश देना. विविधित म्हणजे वेगवेगळे निर्देश दिले पाहिजे. त्याला जर तुला हे समजत नाही ना, तू त्या पद्धतीने कर. सोनालीला या पद्धतीने समजत नाही ना, त्या पद्धतीने. जयश्रीला त्या पद्धतीने समजत नाही तर या पद्धतीने सांगा. सुवर्णाला या पद्धतीने समजत नाही त्या पद्धतीने. वेगवेगळे निर्देश द्यावे लागतील. पण प्रतिस्पर्धात्मक वातावरण बघा, असं चालेल का, बघ त्या जयश्रीला 115 मार्क पडले आणि तू काय कामाची आहे, फक्त येते खिचडीच खाते का, असं चालेल का, तर अजिबात चालणार नाही. म्हणजे एक समावेशी शिक्षणाचं उदाहरण नाही. ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. काय पेपर अवघड असतो मला तर हेच कळत नाही पोरांना, पण मग आता काय. प्रश्न 16 बघा, रचनात्मक मूल्यमापन बघितलंय ना. रचनात्मक मूल्यांकन के लिए प्रगति को पोर्टफोलियो एक प्रभावी प्रणाली आहे का. आता रचनात्मक मूल्यमापनामध्ये पोर्टफोलियो प्रभावी काय आहे, आता तुम्हाला बघितलंय पोर्टफोलियो. आता का प्रभावी आहे, पहिला ऑप्शन काय म्हटलं, वे मूल्यांकन की प्रक्रिया में छात्रों को शामिल करताय. बरोबर आहे ना, विद्यार्थ्याला शामिल करतो का नाही. विद्यार्थ्याचं कार्य असेल, त्याच्या चुका असतील, त्याने चांगलं केलेले, कमजोर पक्ष असतात, मजबूत पक्ष असतात. बरोबर आहे, पहिला ऑप्शन तर बरोबर आहे. बी म्हणताय व व्यक्तिगत छात्रों की प्रगती के बारे में अंतर्दृष्टी म्हणजे काय, बाह्य दृष्टी आहे का, अंतर्दृष्टी म्हणजे काय, त्याच्या चुका पण होत असेल तरी काय असेल त्याच्यामध्ये त्याला सांगितलं जातं, हे पण आहे. आणि सी ऑप्शन काय म्हणतोय, वे अंतिम उत्पादक प्रस्तुत करते. अंतिम उत्पादक आहे का, अंतिम उत्पादक पर केंद्रित आहे. म्हणजे काय, फक्त विद्यार्थ्याने कार्य पूर्ण केले पाहिजे आणि पोर्टफोलिओ मध्ये लिहिलं पाहिजे, असा उद्देश आहे का. म्हणजे जे सी ऑप्शन आहे ते चुकीचं आहे बघा. सी ऑप्शन कुठे आहे ते पहिले बाहेर काढा. याच्यामध्ये आलेलं आहे, याच्यामध्ये पण आलेलं आहे बघा, काढून टाकले 2 ऑप्शन. आता राहिले 50-50 केबीसी. वे छात्रों को अधिगम के ठोस सबूत पेश करताय. म्हणजे काय, हे पण बरोबर आहे ना. पोर्टफोलिओ म्हणजे काय, ठोस सबूत पेश करणं. म्हणजे विद्यार्थ्याच्या कुठे चुका आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं ज्या वेळा तो जून महिन्यात शाळेत आला त्याचं अक्षर कसं होतं, आता नोव्हेंबर महिन्यानंतर अक्षर बदल झालं. म्हणजे काय, ठोस सबूत पण काय होईल, बरोबर आहे. म्हणजे ए बी डी हे बरोबर आहेत. हे तुम्हाला कुठे भेटलं, ऑप्शन 4 मध्ये. ऑप्शन 4 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. ए बी डी याच्यासाठी पोर्टफोलिओ महत्वाचा आहे. कळाला, ऑप्शन 4 ज्यांनी निवडले ते. त्याच्यानंतर प्रश्न 17 बघा. प्रश्न 17 काळजीपूर्वक बघा, पाठांतर कोणी करू नका. निम्नलिखित में से कौन सा एक महारत लक्ष्य अभिविन्यास का. महारत म्हणजे काय, आपण सहज म्हणतो ना, त्याला कणी त्याच्यामध्ये महारत हासिल आहे. महारत हासिल आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते कौशल्य आहे, कोणामध्ये, त्याच्यामध्ये आहे, बाहेर नाही.
महारथ हासिल कोणाला म्हणतो आपण? त्या व्यक्तीकडे ते कौशल्य असतं, म्हणजे आंतरिक प्रेरणेने असतं, बरोबर आहे का नाही? आता मग आता विश्लेषण बघू. आता महारथ कुठे हासिल होईल? दूसरों के साथ प्रतिस्पर्धा करने के लिए निश्चित स्तर पर प्रदर्शन करना. अरे बाबा याच्याकडे कशाचं महारथ, आता बाह्यसाठी काम करतोय. किसी कार्य को लिए अपने कौशल्य को समझ सुधारने के लिए ध्यान देना. बघा आता महारथ हासिल म्हणजे काय? किसी कार्य को, आता मी हे काम का करतोय किंवा सीटीईटीचा परत अभ्यास का करतोय, का मला वाटतं अजून माझ्यामध्ये सुधार झाला पाहिजे, याला कोणी मला सांगितलंय का तू परत अभ्यास कर? तर अजिबात नाही. तिसरा ऑप्शन काय म्हटलं? बाहरी पुरस्कार केले. अरे बाबा ये महारत नाहीये आणि आपला डर की असफलता. आता बघा, आता खूप विद्यार्थी मला म्हणतात का सर तुम्ही एवढ्या वेळा पेपर पास झाले, परत परत का देतात? पण माझं म्हणणं असं आहे, मी परत परत पेपर का देतो? का जर मला जर नवीन काहीतरी शिकायला मिळत असेल तर मी काय केलं पाहिजे? त्यासाठी परत अभ्यास केला पाहिजे, परत पेपर दिला पाहिजे. कळालं? म्हणजे ऑप्शन 2 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. महारत म्हणजे काय? जी क्रिया तुम्ही करताय आणि अजून जर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं भेटत असेल तरी तुम्ही करताय, म्हणजे ज्यामध्ये महारत हासिल करणं असं म्हटलं जाते. ऑप्शन 2 आहे. कळालं? प्रश्न 18. आता म्हणजे मी काय माझ्या ज्ञानाचं कौतुक करत नाही, फक्त मी एवढं तुम्हाला नक्की सांगतो, मी काय 150 पैकी 150 आणेल मी असं कधीच म्हणत नाही, पण नापास होणार नाही एवढं मी सांगतो. आता तुम्हाला पण विश्वास आला पाहिजे. तुम्ही म्हणणार यार आमचे सर तर नापास होत नाही, मग मी पण का बरं नापास मी पण होऊ शकत नाही, फक्त त्या पद्धतीने टॉपिक अभ्यासा. प्रश्न 18 बघा. निम्नलिखित में से कौन प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका सबसे अच्छा वर्णन करता है? बघा, निम्नलिखित में से प्रगतिशील शिक्षा में शिक्षक की भूमिका का सबसे अच्छा वर्णन करता है. आता कोणतं वर्णन करतो? अच्छा वर्णन कसं पाहिजे? अच्छा पाहिजे. पहिलं म्हटले शिक्षक कक्षा में ज्ञान का प्राधिकार प्राथमिक है. नाही ना बाबा, प्राथमिक चालणार नाही. दूसरा ऑप्शन काय म्हटलं? शिक्षक बच्चों को प्रयोग करने के लिए विविध सामग्री प्रदान करता या आवश्यकता पडने पर आलंबन प्रदान करता. हे बरोबर आहे का? विद्यार्थ्यांना साहित्य पण दिलं आणि ज्या ठिकाणी जर विद्यार्थ्याला अडचण येत असेल तर काय करा? त्याला आलंबन पण द्या, म्हणजे मार्गदर्शन करा. आलंबन म्हणजे मार्गदर्शन करणे, स्कॅप होल्डिंग. वायगोस्की बघितलंय. तिसरा ऑप्शन काय म्हटलं? शिक्षक पाठ्यचर्या मानकों का कडाई से पालन करणं. अरे नाही बाबा, कडाईचा पालन. कडाई म्हणजे काय? आपली कडाई नाही हा, कडाई म्हणजे एकदम कठोर पालन करून चालेल का? आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने बॅच लावली आणि त्याने सांगितलं सर मला समस्या शिक्षण कळालं नाही, मी 2 वेळा बघितलं, मी काय म्हणू? नाही बाबा मग तू काय कामाचा नाही. चालेल, कडाईचं पालन नाही चालणार. जरी समजलं नाही तर बाबा 3ऱ्या वेळा पण मी मार्गदर्शन करायला तयार आहे. कळालं? आणि चौथा ऑप्शन म्हटलं शिक्षक बच्चों को स्वतंत्र रूप से सीखने देता है और उनके लिए हस्तक्षेप नहीं करता. मी पण सांगून द्यायचं, तुम्हीच बघत बसा, मी तुम्हाला अध्यापन करणार नाही. चालेल का? चालणार नाही. म्हणजे प्रगती शिक्षण काय म्हणतं का विद्यार्थ्याला अडी अडचणीमध्ये काय करा, तुम्ही मदत पण करा आणि सामग्री पण द्या. कळालं? म्हणजे ऑप्शन 2 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 19 बघा, काळजीपूर्वक समजून घ्या, प्रश्न पाठांतर करू नका. प्रश्न 19. पाठ्यपुस्तकों और मीडिया में विभिन्न जेंडर का प्रतिनिधित्व कितना है और किस तरीके से किया जाता है, ऐसे महत्वपूर्ण प्रश्न पूछने का प्रोत्साहित मिलेगा. म्हणजे काय? आता बघा, पाठ्यपुस्तकामध्ये आता जसं तुम्हाला माहितीये का महिलांना बी, आता समजा एखादं पाठ्यपुस्तक वाचलं एखाद्या मुलीने, का महिलांना पण 50% संधी दिली पाहिजे आणि पुरुषाला पण 50% संधी दिली पाहिजे. कळालं? हे तिने वाचलं. मग आता प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. पाठ्यपुस्तका में मीडियावर विभिन्न प्रतिनिधी का कितना और किस तरीके से किया जाता है, म्हणजे काय 50-50% समजा एखाद्या लहान मुलीने वाचलं, मग तिच्या घरात जर समजा 2 भाऊ असेल, एक ती मुलगी आहे. आता तर होत नाही बाबा, आता तर हम दो हमारे दो पण नाही, हम दो हमारे एकच झालं. पण मग ती जर म्हणत असेल, समजा तिला 2 भाऊ असेल आणि ती म्हणत असेल का जास्त हक्क 75% हक्क तिचा आहे आणि तुझा 25%, तर ती म्हणेल, ती काय करेल? जेंडर रूढीवाद पर सवाल उठायगी. काय होईल? प्रोत्साहन. ती काय नाही आता मुलीला पण हक्क आहे 50%, म्हणजे काय होईल? म्हणजे प्रतिनिधित्व जर पाठ्यपुस्तकामध्ये असेल किंवा सोशल मीडियामध्ये असेल तर काय होईल? सवाल उठवेल, नाही बाबा महिलांना पण तेवढा हक्क आहे. ऑप्शन 1 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. प्रश्न कळाला? त्याच्यानंतर जीन पियाजे. हा भाऊ सोडणार नाही, तुम्हाला हा भाऊ कधी सोडू शकत नाही. जीन पियाजे के अनुसार चिन्हों के लिए चिन्हों का प्रयोग. चिन्हों का प्रयोग म्हणजे काय? तुम्ही माहित आहे ना, ते गणितामध्ये एक्स वापरा, वाय वापरा, तुम्हाला माहित असेल जे बीजगणित भूमितीवाले असतात. प्रयोग करने की क्षमता. एक्स अज्ञात अंक, बघा, एक्स अज्ञात अंक मानने की क्षमता. आता मला सांगा, अज्ञात अंक केव्हा मानू शकतो? जेव्हा तो शेवटच्या अवस्थेत असेल. मूर्त मध्ये आहे का? तर अजिबात नाही. जिथे मूर्त आहे ते काढून टाका. आता 2 अवस्था आवलेले आहेत. आता पण इथे बघा संरक्षण आलेले, संरक्षण. आता प्रश्न वाचून मग समजून देतो तुम्हाला. औपचारिक तर पहिला
पहिल्या बॉक्समध्ये असे प्रश्न आले ना, पहिले काय विचार करायचा, या दोघांमध्ये फिट काय होईल. एक तर पहिल्यामध्ये शोधायचं, नाही तर याच्यामध्ये बघा. पहिल्यामध्ये तर औपचारिक फिट बसेल, पण इथे पण औपचारिक आलेलं. आता पुढे वाचू. के दौरान विकसित होते विद्यार्थियों को डॅश डॅश सीखने में. आता मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही एक्स वापरणार, एक्स वापरणार, वाय वापरणार, हा, तर मग ही क्षमता काय असते, तुम्हाला बीजगणित गणण्यासाठी उपयोगी होईल ना बाबांनो. कशासाठी होईल, बीजगणित शिकवण्यासाठीच उपयोगी होईल ना. म्हणजे ऑप्शन 3 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर. असे प्रश्न आले तर मी तुम्हाला एक सांगतो, लक्ष द्या. मी तुम्हाला पास व्हायचं असेल तर काय करायचं, असा प्रश्न आला ना, समजा तुम्हाला इथे कळत नसेल इथे काय बसेल फिट, पण आता तुम्हाला इथे पण या दोघांचा विचार करायचा. या दोघांचा विचार म्हणजे एक जरी बसला, आता संरक्षण तर तुम्हाला येणार नाही हे तर तुम्हाला कळालं, मूर्त तर या पहिल्यामध्ये बसणार नाही. अशा पद्धतीने जरी तुम्ही गेले असते तरी म्हणजे नाही कळत तरी उत्तरापर्यंत जातात. कळालं ही ट्रिक. चला पुढे जाऊ आपण. काळजीपूर्वक प्रश्न. व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओची लाईकची संख्या फार कमी आहे. व्हिडिओ लाईक सर्वांनी करा. लाईक करणारे सर्व पास होणार आहेत. व्हिडिओ लाईक करणारे सर्व विद्यार्थी पास होणार आहेत. माझा तुम्ही ठरवा. प्रश्न 21. प्रश्न 21 काय म्हटलंय बघा. आलोक निम्नलिखित व्यवहार दिखाता है. आलोक, आलोक नाव आहे पोराचं, नाहीतर सर आलोक कोण. आलोक निम्नलिखित म्हणजे खालील व्यवहार. पढ़ते समय सिर को अजीब स्थिर पकड़ना, आंखों में बार बार मुड़ना और रगड़ना, आंखों में लाली सूजन, अक्षर की पहचान में भ्रमित होता है, इसकी संभावना लक्षण. म्हणजे त्या आलोकला काय होतंय का, तो पुस्तक वाचताना म्हणजे मान इकडे तिकडे फिरवणे किंवा डोळे चोळणे अशा पद्धतीने करता येईल. त्याचे डोळे लाल होतात ना. आता काय सगळ्यांना माहिती नाही काय, दृष्टीबाधित समस्या आहे. बरोबर आहे का नाही. बाकी काही वाचायचं सोलिंता आहे का, भाषा समज आहे का, अजिबात नाही. ऑप्शन 1 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं. म्हणजे आता खूप विद्यार्थी काय म्हणतात माहितीये का आम्हाला आता 20 येतात. अरे बाबा तू बॅच लाव ना, 30 पैकी 30 घे ना. काय 20 वर्ष मर्यादित राहतो. जर 1 मार्काने नापास राहिला तर परत पेपर देशील का. प्रश्न 22 बघा. एक समावेशी कक्षा में सीखने में शैक्षणिक रणनीतियों के साथ साथ आकलन में अनुकूल किया जाना चाहिए. बरोबर आहे. कारण जर तुम्ही समावेशी शिक्षणामध्ये फक्त शिकवतच बसल्यापेक्षा तुम्ही आकलन पण काय केलं, अनुकूल केलं पाहिजे ना. जर समजा एखादा टॉपिक विद्यार्थ्याला शिकवलाच नाही, त्याच्यावर मूल्यमापन करत बसले, चालेल काय, केव्हा होईल, तर होणार नाही. म्हणजे हे काय बरोबर आहे. त्याच्यानंतर अभिकथन बरोबर आहे. कारण काय म्हणते, कारण बघू. समावेशी दर्शक शैक्षणिक दृष्टिकोन का मूल्यांकन के माध्यम से सभी व्यक्तिगत मतभेदों को समाप्त करने की वकालत करता है. अरे मूल्यमापन व्यक्तिगतचे मतभेद समाप्त करण्यासाठी वापरला जातो का. हा, व्यक्तिगत मतभेदांना समाप्त करण्यासाठी मूल्यमापन करता का समावेशी शिक्षण. तुम्ही मला सांगा, व्यक्तीचे मतभेद समाप्त नाही करायचे. आता जर समजा मूल्यमापन केलं, आता काय व्यक्तिगत भिन्नताचा समाप्त करणे की वकालत. व्यक्तिगत मूल्यमापन म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोन काय म्हणतोय का, वैयक्तिक दृष्टिकोन तुम्हाला समाप्त नाही करायचे. बुद्धिमत्ता ही सर्वांचे पाची बोट सारखेच नाहीये. तुम्ही 1000 जरी परीक्षा घेतल्या ना, तरी त्याच्यामध्ये मूल्यमापन केल्यावर तुम्ही वैयक्तिक भेद जर समावेश केला, संपून टाकला तर उपयोगाचा आहे का, तर अजिबात नाही. कमी अधिकपणा होईलच ना. म्हणजे हे चुकीचं दिलेलं आहे. कारण तुम्ही 100 विद्यार्थी तुमच्या वर्गात असेल, 100 विद्यार्थी 90 पैकी 90 मार्क, आपण समजा प्रत्येकाला 90 देतील का, तर येणार नाही. मग जर तुम्ही जर म्हटलं नाही बाबा आता 70 वाले ठेवायचे नाही, द्या तिकडे पाठवून कुठेतरी, चालणार नाही. म्हणजे समाप्त करण्यासाठी तर नाही, कारण तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. म्हणून उत्तर काय असेल, ये सही आहे लेकिन आर गलत आहे. समाप्त कधीच करायचे नाही. वैयक्तिक भिन्नता आहे ना त्याच्याकडे, ती समाप्त करून चालेल का. आता समजा एखादा विद्यार्थी, त्याला गणितामध्ये एवढी त्याची प्रगती होत नाही, तुम्ही मूल्यमापन केलं नाही बाबा तुला गणितामध्ये 100 आलं पाहिजे, चालणार नाही. त्याला भाषा विषय आवडू शकतो. कळालं. म्हणून समाप्त करून चालणार नाही. प्रश्न 23 बघा. प्रश्न 23 काळजीपूर्वक बघा. ले वायगोस्की के अनुसार बच्चे, बघा प्रश्न हा पण त्याच पद्धतीने, तो बॉक्स मधला होता ना त्याच पद्धतीने. ले वायगोस्की के अनुसार हे बघा इथे कॉलम दिलाय. के साथ आंतरक्रिया. के साथ आंतरक्रिया कोणासंगे आंतरक्रिया केली पाहिजे. भौतिक वातावरण. बघा आता के आंतरक्रिया, आता तुम्हाला एक समजून देतो. आंतरक्रिया के माध्यम कोणाशी, अधिक जानकार से आंतरक्रिया, दोघांमध्ये अधिक जानकार आलेले. आंतरक्रिया से अनुभव से लाभ विन्यास होते. म्हणजे कोणाशी लाभ विन्यास. आता मला सांगा, तुम्ही जर समजा तुम्ही आता डीएड बीएड ला आहेत, सीटीटी पेपर पास आहे, अधिक जानकार म्हणजे काय, तुम्ही तुमच्यापेक्षा समजा तो सीईटीटी उत्तीर्ण आहे, तुम्ही बॅच का लावली का, माझ्यापेक्षा थोडं याला माहिती आहे म्हणून मी त्याच्या आपण काही संपर्कात राहील, अधिक जानकार लोक. पण तुम्ही जर 10वीच्या पोराकडे जर मैत्री केली तर काय फायदा आहे. म्हणून वायगोस्की काय म्हणतोय का, ले वायगोस्की के अनुसार अधिक जानकार के साथ आंतरक्रिया अनुभव से लाभ विन्यास होते. म्हणजे तुमच्यापेक्षा
त्याला जास्त ज्ञान म्हणण्यापेक्षा ते कौशल्य त्याच्याकडे अवगत आहे, त्याच्याबरोबर आंतरक्रिया करा, म्हणजे त्याच्याशी बोला, म्हणजे काय होईल, तुम्हाला लाभ होईल. हे कोण म्हणतं? वायगोस्की. नाही तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही स्वतःला आता शहाणे समजायला लागले. मी नाही म्हणत, वायगोस्की म्हणतो. होते पण उन कार्य को कर पाते हैं जो उनके समीपत दूराभिमुख विकास के क्षेत्र के काय आहे, बाहर आहे का अंदर आहे, काय आहे अंदर आहे. आता मला सांगा, तुम्ही सीटीईटीचा म्हणजे आता मी काय म्हणत नाही स्वतःला शहाणा, तुम्ही माझ्याकडे क्लास लावला किंवा आपण काय म्हणतो तुम्ही माझ्याकडे मार्गदर्शन घेताय माझं कसं अशा पद्धतीने अधिक जाणकार आहे. मग अधिक जाणकारची मार्गदर्शन घेऊन तुम्हाला लाभ पण होत आहे, प्रश्न समजून घेऊन घ्या. मग या लाभामुळे काय होईल, तुमचा समीपत दुराभिमुख अंदर विकास के क्षेत्र अंदर होईल ना. आता आता तुम्ही ते कौशल्य करू शकतात का तुमच्या बाहेर जाईल, अजून बाहेर जाईल का अजून, तर अजिबात नाही, अंदर होईल. म्हणजे ऑप्शन 1 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? म्हणजे प्रश्न किचकट असतात म्हणून समजून द्यावे लागतात. नाहीतर पाठांत मी तर वाचून तर लगेच सांगून देईल तुम्हाला, पण मला तसं नाही आवडत. मला एक पण विद्यार्थी नापास नाही करायचा. जे सामान्य विद्यार्थी आहेत बिचारे ते खूप म्हणजे वाईट वाटतं मला, 4-4 5-5 वेळा पेपर देतात. असं कधीच व्हायला नाही पाहिजे. 25 बघा आपला 24वा प्रश्न. 24वा प्रश्न बघू काय बघा. एक शिक्षकाने नोटिस किया कि उसका एक छात्र, बघा एक शिक्षकाने नोटिस किया उसका एक छात्र अत्यधिक विचलित है, बघा विचलित है, आपल्यासारखाच विचलित असेल हा, विचलित है, उसे कक्षा के दौरान ध्यान देने में परेशानी होती है, निम्नलिखित में से कौन सी रणनीति केंद्र में रहने में मदत के लिए प्रभावी होगी. म्हणजे आता तो विद्यार्थी काय, एक विद्यार्थी तो विचलित होऊन जातो, तुमच्यासारखा अभ्यासच करत नसेल, थोडा काही फोन वाजला का चाललं तिकडे, असं विचलित होऊन जातं. मग आता कोणती रणनीती चालेल. पहिलं म्हटले छात्रों को कक्षा के दौरान बार बार करने के कार्य देना, परत परत हेच लिहित चालेल का, ते उलट कंटाळून जाईल. छात्रों को सक्ती से अपना अवधान अवधी बढ़ाने के लिए करना, सक्तीचं आहे तुला सांगितले जर तू 25 मिनिटं इकडे मान हलवतील बघ, इकडेच बघत बैस माझ्याकडे, चालेल का, तर अजिबात नाही. स्वयं को नियमित वर प्रबंधन केले छात्रों को टाइमर देना, म्हणजे उदाहरण काय करू शकतात का, आता मला सांग तू समजा विद्यार्थी 35 मिनिटाचा तास तुला त्रास होतोय का, मग तू त्याच्याकडून कबुली, हो मॅडम 15 मिनिटं बसल्यावर माझं मान दुखतंय किंवा काय पाठ दुखते, मग एक काम कर तू 15 मिनिटं थोडा शांत बैस, म्हणजे काय अशा पद्धतीने टाइमर तुम्ही करू शकतात. आणि माता पिता को बुलाकर छात्रों के खिलाफ सख्त अनुचित कारवाई करे, एक काम करायला झोडून काढा आणि वाजवा चांगले घरी घेऊन, चालेल का, तर अजिबात नाही. ऑप्शन 3 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? अशा सोप्या भाषेत समजून घ्यावे लागतात. बघा त्याच्यानंतर प्रश्न 25 बघा, प्रश्न एक मिनिट किती आहे, हा 25 आहे. प्रश्न 25 काळजीपूर्वक समजून घ्या. माझा उद्देश काय माहितीये का जे सामान्य विद्यार्थी आहेत एकदम एकदम बिचारे गरीब आहेत, 2-2 3-3 वेळा मोठा क्लास लावू शकत नाही किंवा पैसे भरू शकत नाही, या विद्यार्थी नापास व्हायला नको. श्रीमंताची पोरं 5-5 हजारचा क्लास लावतील पण ते गरीब कुठे जातील. प्रश्न 25 बघा, छात्रों के अच्छा प्रदर्शन करने और स्कूल में बने रहने की अधिक संभावना है यदि उनको अपनी स्कूल भावनाओं में लगाव और मानते हैं उनका होणं मायने, म्हणजे काय, विद्यार्थी शाळेमध्ये केव्हा शिकण्याची संभावना वाढेल का त्याच्या भावना पण तुम्ही जपल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही. आता तुम्ही खूप असं म्हणत असाल का सर माझी मुलगी आहे किंवा माझा मुलगा आहे, घरी तर काहीच बोलत नाही पण वर्गात गेल्यावर लय बोलतो किंवा त्या शिक्षकांचे खूप बोलतो, का बोलतो, त्याच्या भावनांची कदर किंवा त्याच्या मताची कदर केली जाते म्हणून तू तिथे बोलतो, घरी बोलत नाही. कळालं, हे बरोबर आहे अभिकथन. कारण म्हणते भावना सीखने में महत्वपूर्ण भूमिका निभाते, बरोबर आहे, भावना फार महत्वाच्या आहेत. भावना नाही, भावना इमोशन नाही तर सर भावना कोणची आहे तुमची, भावना फार महत्वाच्या आहेत. कारण बघा आता तुम्ही अभ्यास करताय 10-12 दिवस राहिलेले, मग आता तुम्हाला तुमच्या भावनांची कदर आहे, मला कदर आहे म्हणून मी तुमचा एवढा आपण जीव तोडतो, नाही बाबा तुम्ही शिकले पाहिजे, तुम्हाला आलं पाहिजे, तुम्ही सगळे पास झाले पाहिजे, ही माझी भावनांची कदर आहे. आणि अजून पुढे काय म्हणताय, भावना शिकणे में महत्वपूर्ण भूमिका निभाते, बरोबर आहे, कारण मी तुम्हाला प्रोत्साहन पण दिलं पाहिजे ना, तुम्ही सगळे पास होणार आहे. मी जर म्हटलं नाही बाबा आता पासच होणार नाही, म्हणजे भावना दुखवल्या तर तुमचा अभ्यास होणार नाही, म्हणजे दोघं काय करतात, एकमेका संदर्भात बोलतात, एकमेकाची व्याख्या करतात. म्हणून ऑप्शन 1 ज्यांनी निवडले ते अगदी बरोबर आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 26 बघा, प्रश्न 26 काळजीपूर्वक बघा, व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न 26, निम्नलिखित में से कौन सा संरचनावादी अधिगम का सिद्धांत अधिगम का मूल सिद्धांत है, संरचनावादी अधिगम का सिद्धांत
कोणता सिद्धांत आहे आपल्याला आता काळजीपूर्वक समजून घ्यायचं. कुठला आहे बघा, शिक्षकों को छात्रों को प्रत्यक्ष निर्देश व स्पष्ट मार्गदर्शन करना चाहिए. रचनावादी आपला संरचनावादी असं म्हणतो का, स्पष्ट निर्देश और स्पष्ट मार्गदर्शन. बघा पहिला ऑप्शन. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन बघू आपण, अधिगम तब होता है जब छात्र शिक्षकों का सही उत्तर प्रश्न पूछते. म्हणजे अधिगम म्हणजे काय, फक्त माझे सही उत्तर देत त्यालाच अधिगम म्हणणार. तीसरा ऑप्शन काय म्हटलंय, छात्रों को अपने पर्यावरण के साथ संलग्नता और माध्यम से अपना ज्ञान का निर्माण करते. बघा आता सगळ्यात बेस्ट काय असेल, आता काही विद्यार्थी काय म्हणतील, का हो सर हे पण चांगलं आहे ना, शिक्षकों को छात्रों को प्रत्यक्ष निर्देश व स्पष्ट मार्गदर्शन करणं आहे, पण फक्त इथे शिक्षक मार्गदर्शन करतोय. बघा मग आता काहींचा असेल ना प्रश्न, का सर इथे तर चांगलं होतं ना, शिक्षक मार्गदर्शन करत होता. पण आता तुम्हाला माहितीये याच्यापेक्षा प्रभावी काय भेटलं आपल्याला, छात्रों को अपने पर्यावरण के साथ संलग्न के माध्यम से ज्ञान का निर्माण करता है. फक्त शिक्षकाने स्पष्ट निर्देश देण्यापेक्षा, बघा शिक्षकाने स्पष्ट निर्देश देण्यापेक्षा संलग्नपणे काम केलेलं चांगलं आहे का नाही. आता मला सांगा, मी हजारो टेस्ट सोडवल्या, काही फायदा आहे का. तुम्ही सोडवणार संलग्नपणे, याचा तुम्हाला जास्त फायदा होईल, ज्ञानचं निर्माण होईल. म्हणजे ऑप्शन 3 बेस्ट आहे का नाही. म्हणजे जरी तुम्हाला एक ऑप्शन बेस्ट वाटत असेल, पण त्याच्यापेक्षा बेस्ट असेल ते तुमचं उत्तर असतं. आणि अधिगम मुख्य रूप से निष्क्रिय होत आहे. अरे अजिबात होत नाही. कोण म्हणतं, नाहीतर आमचे सगळे पोरं सीटेड पास झाले असते. कळालं, म्हणजे निष्क्रिय होत नाही ना, तुम्हाला लक्षच द्यावं लागेल. प्रश्न 27 बघा, प्रश्न 27 काळजीपूर्वक बघा. एक बच्चा किसी कार्य को करने में जितना कम सक्षम होता है. बघा काय म्हणतंय प्रश्न, काळजीपूर्वक बघा. एक बच्चा किसी कार्य को करने में जितना कम सक्षम होता है, शिक्षक को उतने ही अधिक संकेत और इशारे देनी चाहिए. और जैसे जैसे बच्चा अधिक कर सकता है, अधिक म्हणजे त्याला ते कौशल्य जमेल, तर शिक्षक को मदत कम करनी चाहिए. आता बघा, म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे पण एक शाहिस्ता मॅडम म्हणून आहेत, आत्ताच बॅचला आहेत बरं का. ज्या वेळा पहिल्या वेळा क्लास लावला ना, म्हणजे सगळ्यात जास्त प्रश्न विचारले असतील तर त्या मॅडमांनी आजपर्यंत. का म्हणजे मग आता इथे तेच म्हटले का कम सक्षम, त्यांना माहित नव्हतं ना, पहिले माहित नव्हतं, एवढे प्रश्न विचारले असतील त्यांनी पहिले, पण आता त्यांना सर्व गोष्टी कळायला लागल्या, तर आता मदत आपोआप कमी झाली. ते आता एवढ्या विचारत नाही मला. म्हणजे जेणेकरून शिक्षकाने पण हेच केलं पाहिजे का ज्या वेळा नवीन विद्यार्थी असतो त्याला काय करा, ज्या वेळा त्याला कमी येतं त्यावेळेला त्याला खूप मार्गदर्शन करा, खूप संकेत इशारे द्या. पण ज्या वेळा तो सक्षम होऊन जातो, तर मदत काय केली पाहिजे, कमी केली पाहिजे. काय कमी केली पाहिजे, नाहीतर ती शाहिस्ता अवलंबून राहिली असते. कळालं, म्हणजे अभिकथन योग्य आहे. कारण काय म्हणतंय, बुद्धी को बुद्धी लब्धी गणना सटीक रूप से मापा नहीं जा सकता. आता मला सांगा, स्कॅप फोल्डिंग देण्याचा आणि बुद्धिमापन करायचा काही संबंध आहे का. ते कशाबद्दल बोलतंय, शिक्षकाने मदत केल्याबद्दल. काय अभिकथन मदत करण्यासंदर्भात बोलत आहे, आणि हे कारण काय म्हणते, त्याची बुद्धी मापण्यासंदर्भात. अरे बाबा हे पण बरोबर आहे, बुद्धी को सटीक रूप से मापू नाही शकत. कोणाची बुद्धी, आता माझी बुद्धी आहे कुठल्या मशीन मध्ये टाकल्यावर परफेक्ट आहे बाबा, शिसव असा आहे, तर अजिबात नाही. म्हणजे मापू शकतात का, तर अजिबात मापू शकत नाही. कोणाचं मन कोणाला कळणारच नाही. मी तो या मताचा आहे. थोडाफार प्रमाणात कळेल, नाहीतर काही कळणार नाही. म्हणजे काय करतात, दोघं बरोबर आहेत पण एकमेकाची व्याख्या करत नाही, दोघांचा संदर्भ वेगळा आहे. आता मला सांगा, काय तुम्हाला अवघड आहे हो. त्याच्यानंतर प्रश्न 28 बघा, प्रश्न 28 काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. निम्नलिखित में से कौन सा सामाजिकरण की प्रक्रिया की विशेषता आहे. आता सामाजिकरण हा टॉपिक मी तुम्हाला घेतलाय, कोणती विशेषता आहे, रेखीय आहे का, तर अजिबात नाही. रेखीय ये ऑप्शन जिथे ते बाहेर काढा पहिले. कुठे ये ऑप्शन, बघा इथे पण ये ऑप्शन आहे. सामाजिकरण रेखीय नाहीये, जटिल प्रक्रिया आहे. बरोबर आहे का नाही, सामाजिकरण जटिल आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार सर सामाजिकरण सोपं, सोपं नाही ना बाबा. आपण म्हणतो एखादा 60 वर्षाचा मनुष्य होतो, तर लोक म्हणतात त्याला तुला समाजात वागता येत नाही. वागता येत नाही म्हणजे सोपं राहिलं असतं तर त्याला लगेच कळालं असतं ना, जटिल आहे. कारण काही लोकांना मरून जातात तरी समाजामध्ये कसं बोललं पाहिजे हे कळत नाही. मुली सुद्धा आपण सहज एखाद्या, आपण जर कधी, आता महिलांचं बेकार असतं, एखादी महिला असेल, ती महिला जर म्हणत असेल का आपण बोलवायचं का ग तिला, त्या बाकीच्या काय म्हणतात, नको रे तिला कशाला बोलवते, ती कुठे काय बोलून बसेल, तिला काय आपण काय म्हणतात, काय करत बसेल ती, तिचं नको, तिला नका घेऊ. म्हणजे याचा अर्थ काय, जटिल आहे म्हणून म्हणतात. बहुआयामी आहे, बरोबर आहे, वेगवेगळे दृष्टिकोन असतात आणि विभिन्न संस्कृती में विशिष्ट रूप से होते. प्रत्येकाच्या संस्कृतीमध्ये सामाजिकरण वेगवेगळं होईल. म्हणजे BCD कुठे आहे बघा, BCD ऑप्शन 3 ज्यांनी दिले अगदी बरोबर आहे. बघा अशा चालत बोलत क्लास दैनंदिन जीवनावर उदाहरण देत चाललेला आहे. बघा प्रश्न 29 काळजीपूर्वक बघा, प्रश्न 29 व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. कोई उद्देशनात्मक निश्चित क्षण नाही होता. बघा प्रश्न हा समजून घ्या, प्रश्न समजून घ्या.
वह कोई उद्देशनात्मक निश्चित क्षण नहीं होता जब कोई बच्चा मध्य बाल्यावस्था या किशोर अवस्था में प्रवेश करता है. म्हणजे आता इथे प्रश्न काय म्हणतोय का असं काही लिहिलेलं नाही ना. आता मुलगा 7 वर्षाचा झाला म्हणजे तो बाल्यावस्था मध्येच जाणार आहे असं असं अजिबात नाहीये. त्याच्या आपण काय म्हणतो त्याला त्याचं आकलन क्षमता बरोबर आहे का नाही. फक्त मग 7 वर्षाचा झाला म्हणजे बालक झाला आणि आपण म्हणतो कधी कधी 14 वर्षाचा झाला म्हणजे किशोर झाला. मग आपण सहज म्हणतो कधी कधी समजा एखादा 25 वर्षाचा पोरगा आहे कुमार आहे लोक काय म्हणतात अरे त्याला आपण काय म्हणतो त्याला 2 रुपये कमवायची अक्कल नाही आणि कशाला त्याचं लग्न करत बसता असं असं कधीतरी म्हणता का नाही तर म्हणतात. म्हणजे असं नाहीये का फक्त तो त्यापर्यंत निश्चित झाला म्हणजे प्रवेश करताय नाही बाबा झाला बाबा असं तर अजिबात नाही. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि कारण म्हणते विकास प्रकृती निरंतर राहत आहे. म्हणजे काय विकास काय असतो निरंतर असतो. म्हणजे इथे काय निश्चित नाहीये ना. निश्चित नाही होता जब कोई बच्चा बाल्यावस्था दौरान प्रवेश करताय. निश्चित क्षण नाही फक्त आपण म्हणायला म्हणतो का 7 वर्ष आहे पण निश्चित क्षण नाही म्हणजे ते आपण त्याचं आकलन क्षमता वगैरे या गोष्टी आणि विकास प्रवृत्ती निरंतर होत आहे. म्हणजे काय आता उदाहरणार्थ बघा एखादा मुलगा असेल आपण तो किशोर अवस्थेत असतो मग त्याच्या घरचे काय म्हणतात अरे तुझ्यापेक्षा लहान पोरग आहे म्हणजे जे बाल्यावस्थेत आहे ते तुझ्यापेक्षा हुशार आहे आणि मग तुला तो एवढा मोठा झाला तरी तुला कळत नाही ते निश्चित नाही ना. आणि इथे काय म्हणतो विकास प्रवृत्ती निरंतर होत आहे म्हणजे फक्त काय होईल निरंतर आहे याचा पण काय होईल गती भिन्न भिन्न दर का सिद्धांत तुम्ही वाचला असेल का याची गती काय कमी आहे म्हणजे दोघं एकाच संदर्भात बोलताय कारण निश्चित क्षण नाही आणि विकास निरंतर होत असतो. म्हणजे ए और आर दोन सही व्याख्या करतात. का व्याख्या करतात कारण निरंतर होत असतो आणि निश्चित क्षण नाहीये चालूच असतो. नाही बाबा आता 14 वर्षाचा झाला म्हणजे झाला कुमार तर अजिबात नाही. कळालं नाही. सॉरी 1 मिनिट प्रश्न हा नाही बरोबर आहे 29 कारण निश्चित क्षण नाहीये ना निश्चित क्षण नाहीये. आणि शेवटचा प्रश्न ऑप्शन 30 बघा प्रश्न 30 बघा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा प्रश्न 30 बघा एक प्रारंभिक विद्यालय शिक्षक छात्रों शैक्षणिक आत्मसंपन्न को विकास को सुदृढ़ दृढ़ता से प्रभावित कर सकता है. आता कशा पद्धतीने दृढ़ता से प्रभावित करता एक प्रारंभिक विद्यालय का शिक्षक प्रारंभिक म्हणजे काय पहिली दुसरीच नाहीतर प्रारंभिक म्हणजे काय. आता प्रारंभिक विद्यालय म्हणजे शाळेचा शिक्षक आहे आणि विकास को दृढ़ता म्हणजे वाढ कराय कशा पद्धतीने प्रभावित करू शकतो. पहिलं म्हटलं सभी विद्यार्थी को कम अपेक्षा करणार नाही तुम्ही काहीच करू शकत नाही काही कामाचे नाही चालेल का तर अजिबात नाही. छात्रों को सहायता को पहल को दंड देणं सहायता म्हणजे जे त्यांना म्हणायचंय त्यांना काही बोलायचंय काही सांगायचंय त्याला दंडित केलं चालेल का तर अजिबात नाही. छात्रों की सहायता को पहल को पुरस्कृत करणं पुरस्कृत कशा पुरस्कार नाही म्हणजे जे त्यांना म्हणायचंय सांगा चांगलंय मत मांडा याला म्हणतात पुरस्कृत करणं. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे आणि ऑप्शन 4 बहुत कम उमेद रखणं अजिबात नाही. बघा अशा पद्धतीचे 30 प्रश्न होते. तुमचे किती बरोबर आले व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. गुड नाईट सगळ्यांना आणि अशाच पद्धतीने अभ्यास कायम ठेवा 15 दिवस तरच तुम्ही पास होणार नाहीतर असं नाही तर आज व्हिडिओ बघणार उद्या बघणार नाही. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. दैनंदिन जीवनामध्ये खूप उदाहरणं देऊन तुम्हाला समजून दिले चालेल. गुड नाईट सगळ्यांना. उद्या अजून अशाच पद्धतीचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ.